दूध दराच्या मुद्द्यावर शरद पवार मैदानात. शरद पवार बुधवारी मुंबईत दूध उत्पादकांची घेणार बैठक. बैठकीनंतर राज्य सरकारला निवेदन दिलं जाणार. मुंबई काँग्रेसमध्ये वर्षा गायकवाडांविरोधात खलबतं सुरू. मुंबईतील 16 काँग्रेस नेत्यांचं खरगेंना पत्र. पक्षाच्या संघटनात्मक वाढीकडे दुर्लक्ष होत असल्याचा गायकवाडांवर आरोप. पुण्यातल्या अल्पवयीन मुलांच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल तर 3 पोलीसही निलंबित. ड्रग्ज प्रकरणी शिंदे फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन. आरोपींवर कडक कारवाईच्या सूचना. विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत तर शिवसेनेला 60 ते 65 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता. पुण्यात विधानसभेसाठीचा महाविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. 8 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3, काँग्रेसला 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 2 जागा मिळण्याची शक्यता. राज्यात 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्ह. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत जाऊन आल्यानंतर चर्चेला उधाण. काही लोकांचा सकाळीच भोंगा वाजतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राऊतांवर अप्रत्यक्ष टीका तर मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊतांची जीभ घसरली. भुजबळांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मनोज जरांगेंचा भुजबळांवर आरोप. आणि राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी. राज्यात पुढील 8 दिवस मुसळधार पावसाचे. मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी. अमरावतीमध्ये खासदार जनसंपर्क कार्यालयाचा वाद पेटला. 20 दिवस उलटले तरीही बळवंत वानखडेंना कार्यालय न दिल्यानं काँग्रेस संतापली. पंकजा मुंडेंविरोधात सोशल मीडियावर पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट. परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन. पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. शहराच्या पाणी प्रश्नावरून शहर काँग्रेस संतापली. प्रीपेड मीटर सक्तीवरून कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडी आक्रमक. प्रीपेड मीटर सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी. मुंबई विमानतळावर प्रवाशांचा संताप. एअर इंडियाच्या विमानाला वारंवार विलंब होत असल्यानं संतापले प्रवासी. तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची मागणी. बीडमध्ये पावसामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी ढकलली पुढे. रद्द झालेली मैदानी चाचणी 1 जुलैला होणार. पुण्याची ओळख विद्येचं नव्हे तर ड्रग्ज आणि पबचं माहेरघर. पुणे राज्य सरकारमुळे बदनाम झालंय. जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका. मुंबई महापालिकेत 52,221 पदं रिक्त. 1 लाख कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण. रिक्त पदं तात्काळ भरण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. नीट परीक्षेतील घोटाळ्याचं लातूर कनेक्शन समोर. धाराशिवच्या शिक्षकासह दिल्लीच्या 1 जणाविरोधात गुन्हा दाखल. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर. सूर्यकांता पाटील आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 22 लाख रेशन लाभार्थ्यांचं केवायसी केलं नसल्यानं रेशन बंद होणार. 30 जूनपर्यंत केवायसी जॉईन करण्यासंदर्भात केवायसी संलग्न करण्यासंदर्भात अंतिम तारीख. वेरूळच्या कैलास लेणीत पूजेची बंदी असतानाही पूजा केली जात असल्याचा प्रकार. भजनाचा आवाज ऐकू आल्यानं सर्व प्रकार उघडकीस. भजन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची अभ्यासकांची मागणी. हेडफोनमुळे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महिन्याला शेकडो जणांची श्रवणशक्ती कमी. सतत हेडफोन ब्लूटूथ वापरामुळे बहिरेपणा वाढत असल्याचं समोर. नाफेडनं शेतकऱ्यांचे 15 कोटी रुपये थकवले. 150 कांदा उत्पादक शेतकरी कंपन्या आर्थिक अडचणीत. शेतकऱ्यांसाठीची तारणहार यंत्रणाच बनली गैरसोयीची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.